भगवद्गीता मराठीतून भगवद्गीता. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओवी नंबर आहे 10. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्म वीर शीतं पर्याप्तं प्रीदमे तेषां बलं भीमा वीर शीतं. म्हणजे काय दिलं इथे? आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेले पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. असं कोणाला वाटलं तर दुर्योधनाला. दुर्योधन म्हणतो की पांडवांची जी शक्ती आहे ही मर्यादित आहे. आता बघायला गेलं तर भीष्म अफाट शक्तीचा हे माहिती होतं दुर्योधनाला. म्हणून त्याला पूर्ण गर्व होता की आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, म्हणजे आपण विजयी आहोत. असं कोणाला वाटलं? दुर्योधनाला. पण त्यांना एवढं कळत नव्हतं की धर्म सोडून अधर्म तुम्ही केला तर किती पण मोठी शक्ती असेल तर ती उपयोगाची पडत नाही. हा प्रत्यक्षात भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. आता बघा तात्पर्य काय दिलं आहे. या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. कारण भीष्म कुठलाही युद्ध हरलेलं नाही. प्रत्येक पितामह भीष्म कुठल्याही युद्ध त्या हरलेला नाही. कारण पितामह भीष्म एवढा शक्तिवान होता. बघा लग्न झालं नव्हतं त्यांचं. कारण का? त्यांनी काय केलं? वचन घेतलं ना. एक वचन दिलं. कोणाला दिलं वचन? त्यांच्या वडिलांच्या पत्नीला, दुसऱ्या पत्नीला वचन दिलं. पितामह भीष्म त्यांची आई गंगा माता आहे ना, आणि दुसरी पत्नी वडिलांची दुसरी पत्नी ती वेगळी, त्यांच्या तिला वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी लग्न केलेलं नाही. पण त्यांनी कुठलंही युद्ध हरलेलं नव्हतं. आणि हा पितामह भीष्म पूर्ण कोणाच्या बाजूने होता? तर दुर्योधनाचा. पण दुर्योधन हा अधर्मी होता. तरी पण पितामह भीष्माने अधर्माला साथ दिली. बघा अधर्माला साथ दिल्याने काय झालं पुढे ते तुम्हाला पुढे येणार. इथे काय सांगितलं? उलट पक्षी कमी अनुभवी असलेला सेनापतीने म्हणजेच भीमाने. पांडवांचा सेनापती कोण होता? भीम. त्याला म्हणतो कमी अनुभव असलेला. आणि कमी अनुभव होताच, पण तो पांडवांचा पुत्र होता. पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण होता. हे पूर्ण दुर्योधन आंधळाच होता. दुर्योधन कसा होता? आंधळाच होता. कारण बोलतात ना आंधळ्याचा पुत्र आंधळाच. त्याला प्रत्यक्षात भगवंत दिसला नाही. पांडवांच्या बाजूने जो भगवंत उभा होता हा भगवंतचा कधी त्यांनी मनापासून दर्शन नाही घेतलं. कमी अनुभव असलेल्या सेनापतीने म्हणजे भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. त्यांचे पांडव सैन्य कसे होते? सीमित होते. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर 5 पांडवांना पितामह भीष्माकडून पूर्ण आशीर्वाद होतो. पांडवांकडे आशीर्वाद होतो. आणि पूर्ण देहाने लढले कोणाच्या बाजूने? दुर्योधनाच्या बाजूने. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करत होता. अखंड मत्सर करत होता. बघा कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याच्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमध्ये
त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. बघा, जाणून पण होता की त्याचा मृत्यू भीमा करूनच, कारण भीमाने काय घेतलं, प्रतिज्ञा केली ना, तेवढं भर सभेमध्ये प्रतिज्ञा केली की ह्याचा मृत्यू करेन नाही, ह्याचंच रक्त काय करेन, द्रौपदीच्या केसांना लागेल. ही पूर्ण प्रतिज्ञा कोणी केली, भीमाने केली. पण दुर्योधनाला हे माहिती होतं. पण दुर्योधन काय करत होता, कोणाच्या छावेत होता तो, पितामह भीष्माच्या छावेत असल्यामुळे त्याला भीमाच्या शक्तीचा पण अंदाज नव्हता. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल आणि आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. कोणाला, दुर्योधनाला. तर आता पुढे विजय कोणाचा आहे, काय आहे, ते पुढच्या ओळीमध्ये दिलं जाईल. इथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, हर हर महादेव. हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. भगवद्गीता मनापासून कोटी कोटी वंदन.